हां, आता आपण तटबंदीच्याच दिशेने निघालो आहे, कारण तिकडून बरेचसे लोक पहिल्यांदा खाली जो तलाव आहे ते बघायला जातात आणि तिकडे जास्त गर्दी आहे म्हणून या तटबंदीच्या दिशेने निघालो आहे. तटबंदी, प्रत्येक तटबंदीला अशा ज्या जंगे आहेत मगाचपासून मी दाखवतोय काय आहेत. हां हां आणि इथून व्यवहार होत असेल बरोबर. हां हां, जो काय माल आहे बिल सगळा बंदरात नाही इथंच येणार ना. नंतरच्या काळामध्ये पद्मदुर्ग बांधला बरोबर. त्यावेळेस बोटी कशा प्रकारे जायच्या? हे बघ, आता जो येणाऱ्या बोटी आहेत ना, मुंबईहून माल येणार बरोबर 100%. मुंबईहून येणारा माल इथे येत होता, तर तो थांबवण्यासाठी आता ह्यांचा रसद तर बंद केली पाहिजे. बाहेरून येणारी बंद केली होती, तिकडचे भाग जिंकून घेतले होते. तो काल आपण गेलेला किल्ला कुठला होता? नाही, काल आपण ड्रोन पार्ट सोडलेला तो एक किल्ला, तो किल्ला जिंकून घेतला होता. आसपासचे सगळे किल्ले जिंकून घेतले होते. तळगड जिंकून घेतला होता. त्यानंतर आता समुद्रमार्गे येणाऱ्या गोष्टी बंद करण्यासाठी तिथं काय केलं, पदमदुर्गाची निर्मिती केली. मग आता तिकडचं पण येणारा माल थांबला. मग आता ठरवलं की ह्यानंतर आपण ह्या किल्ल्यावर काय करायचा, हल्ला करायचा आणि जिंकून घ्यायचा. असे जवळजवळ भरपूर प्रयत्न केले, 10 वर्ष प्रयत्न केले. 1656ला शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, पहिला हल्ला केला होता. शामराव निळकंठ नावाचा सरदार घेऊन पाठवला होता ह्याला. त्यांनी काय केलं, पन्हाळ्याला वेढा घातला, रसद ही बंद केली आतली सगळी. मग इथला जो सिद्धी होते तर त्यानं काय केलं, नाटक केलं, म्हणजे मी घाबरलोय तुम्हाला आणि वाटाघाटीसाठी इथं या. मग तसं म्हणल्यावर काय, निळकंठ जे निळकंठ होते ते आत आले. त्यांनी सगळा बघितला, एवढा मोठा वाडा आहे जे दिसते ते हां भारावून गेले. त्यानंतर त्यांनी काय केलं माहिती आहे का, कैदेत टाकलं. त्यांना कैदेत टाकलं आणि सांगितलं किल्ला काय देत नाही तुम्हाला, आणि परत जर तुम्ही असं करणार असला तर आता तुम्हाला सोडणारच नाही. मग त्यांनी काय सांगितलं, परत तुम्ही ह्याच्यावर चाल करून येऊ नका किल्ल्यावर, म्हणून सोडून दिलं परत. म्हणजे परत छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले, सांगितलं असं असं झालं म्हणून. आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं, परत तुम्ही अजून एकदा हल्ला करा. पण ते निळकंठ काय म्हणले की मी शब्द दिलाय, मी आता परत काय हल्ला करणार नाही. 56ला तो सगळ्यात पहिला आपला पराजय झाला. त्यानंतर काय झालं, 57ला दुसरा हल्ला केला. परत 1657ला दुसरा जेव्हा हल्ला केला का नाही, तेव्हा काय केलं, आधी त्यांनी हे तळे घोसाळे हे किल्ले आहेत ना, आधी बाहेरचे किल्ले घेतले. तळगड ते घेतल्यानंतर मग हल्ला चढवल्यानंतर रसद बिसद परत एकदा बंद करून टाकली सगळे. परत बंद करून टाकल्यानंतर काय झालं की ह्याचा जो सिद्धी होता त्याचं नाव होतं खैरेत खानला त्याला काय झालं, फत्तेखान होता. फत्तेखानला काय वाटलं की आता आपलं संपला खेळ. मग तो काय म्हणला की त्याच्या खैरेत खानला म्हणला की असं असं आपल्याला बहुतेक द्यायला लागतो किल्ला. मग त्याने काय केलं, त्याला ज्या फत्तेखान होता ना त्याला बंदी केलं आणि सैन्याचं मनोधैर्य वाढवलं आणि म्हणजे चला आपण प्रतिहल्ला करू. परत त्यांनी मराठ्यावर प्रतिहल्ला केला आणि तेव्हा पण त्यांनी काय केलं, दुसरा जो हल्ला होता तो आपला परतवून लावला. मग त्यानंतर शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हे असं होणार नाही, म्हणजे जे आपण लढतोय बाहेरून तर त्याला उपयोग होणार नाही. म्हणून मग त्यांनी तिसऱ्या हल्ल्याच्या आधी काय केलं, पदमदुर्ग निर्मिती चालू केली आणि आरमार उभा राहायला चालू केलं. तेव्हा इथून या किल्ल्याच्या बाजूला बघितलं की एक हे आता बांधलेलं पोर्ट आहे. आता आपण आहोत किल्ल्याच्या दक्षिणेकडच्या बाजूला आणि इथून पदमदुर्ग जर स्वच्छ हवा असेल तर इथून पदमदुर्ग दिसतो, पण सध्या आता इथून तो दिसत नाही आहे. काल जेव्हा आम्ही इथं आलतो तर तेव्हा तो दिसत होता. आज समोर दिसतोय तो बाले किल्ला, म्हणजे सगळ्यात मोठा बुरुज आहे, जिथं आपल्याला एक वेगळ्या आकाराची तोफ पण दिसणार आहे. तिथं गेल्यानंतर ते दाखवतो. प्रत्येक बुरुजावर मी आजपर्यंत जेवढे किल्ले बघितले त्याला कुठल्याही किल्ल्यात प्रत्येक बुरुजावर अशा तोफा दिसत नाहीत, पण हा एकमेव किल्ला आहे की जिथं प्रत्येक बुरुजावर 2, 3, 4 तोफा दिसत आहेत. आपण फिरत आता किल्ल्याच्या पश्चिम बाजूला आलो आहे आणि इथं मला खाली उतरण्यासाठी म्हणजे ठिकठिकाणी असं खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेतच. ज्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर पण तुम्हाला अशा प्रकारच्या पायऱ्या दिसतात आणि वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं आहेत इथं. ही किल्ल्याची पहिली तटबंदी आणि त्याच्यानंतर जो आहे ते हे बांधकाम
ज्याच्यामध्ये पण परत छोट्या छोट्या रूम्स दिसत आहेत. त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी या पायऱ्या आहेत आणि हा मोठाच्या मोठा खंदक, पूर्ण किल्ल्याला असा एक मोठा खंदक आहे. तटबंदीनंतर एक खंदक आणि त्यानंतर एक मोठी तटबंदी. म्हणजे सुरक्षा किती केली या किल्ल्याची हे लक्षात येते याच्यातून. आणि आता खाली उतरतोय मी इथून. खाली उतरल्यानंतर ही आतील तटबंदी, खालच्या बाजूची तटबंदी. आणि इथून जर आत गेलो तर खाली अरे खाली खाली पण बघायला भारी आहे. सेम जसं वर आहे. आता हा दोन मजली असल्यासारखा झाला थोडक्यात प्रत्येक. आणि इथून पण खिडकी आहेत की आत आपण समुद्रात बघू शकतोय. हे बेट आहे. आणि हे जे आहे ते आत्ता नवीन बांधलेलं बंदर आहे. कदाचित इकडून काही साहित्य, काही गोष्टी इकडं किल्ल्यावर थेट आणण्यासाठी याची निर्मिती केली असं दिसतंय. आता मी हे एकच दाखवतो. प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचेच असणार आहे. 1, 2 आणि हे 3 अशा प्रकारच्या मोठमोठ्याला खिडक्या आहेत जिथून समुद्रावरती आपल्याला नजर ठेवता येते. आणि दर एक 10-15 फुटाच्या अंतरावर अशा प्रकारच्या त्यांनी खिडक्यासाठी हे बनवलेत, मोठमोठ्या खोल्या बनवलेत. जंजिरा किल्ला बघण्यासाठी आपल्याला 40 मिनिटं वेळ दिला जातो. पण मला वाटत नाही जर बघायचा असेल तुम्हाला जंजिरा किल्ला, पूर्ण दिवस तुम्हाला लागणार तेवढा बघण्यासाठी. इथून आता बघितलं तर एक मोठा इकडून पण दरवाजा दिसतोय. वेट आपण बघूयात खाली जाऊन. कदाचित ते बंदर मागाचं बघितलेलं आहे. तर तो पोर्ट आहे नवीन बनवलेला, तिथून आत येण्यासाठी एंट्री आहे. हे पश्चिम द्वार दिसतंय बरोबर. लाकडं लावून हे बंद केले पश्चिम द्वार. पण आपण त्याच्या बाहेर जाऊन बघण्याचा प्रयत्न करूया की या दिशेला आलो आपण. मस्त. हां, इकडून आपल्याला पूर्ण समुद्राच्या आत पण उतरता येते. आणि हे जे मगाचपासून आपण जे बुरुज बघत होतो ते बाहेरून अशा प्रकारे दिसतात. बुरुज आणि तटबंदी दाखवतो मी. किल्ल्याच्या बाहेर सुद्धा असे तोफांचे अवशेष पडलेत. आणि हे जे आहे ते नव्यानं बांधलेलं बंदर. आता पूर्णपणे आपण समुद्रात उतरल्यासारखंच झालंय. हा जो भाग आहे किल्ल्याच्या बाहेरचा भाग. हे पाहून मला अजून एक कथा आठवली. 1672च्या दरम्यान जेव्हा पद्मदुर्ग बांधून झाल्यानंतर जो इथला लाई पाटील होता तो छत्रपती शिवाजी महाराजांना भेटला. आणि त्यांनी एक ही आयडिया सांगितली म्हणू शकतो आपण की प्रत्येक वेळी जेव्हा आपण बोटीमधून किंवा तटावरून जेव्हा आपण आक्रमण करायचो तेव्हा काय व्हायचं की आवाजाने, रात्रीच्या अंधारात त्या तटाच्या आवाजाने त्यांच्या लक्षात यायचं की किल्ल्यावर कुणीतरी आक्रमण केलं आहे. त्यामुळं ह्या वर दिसताय त्या तोफा डायरेक्ट तोफानी काय व्हायचा, मारा व्हायचा. आणि तटाच्या पूर्ण ज्या लावलेल्या बोट आहेत खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील बोटी त्याच्या टिकऱ्या व्हायच्या. लाई पाटील यांनी एक आयडिया सांगितली की आपण असं तट बनवू की ज्याचा आवाज होणार नाही. आणि सुरुवातीला काय करू, एकदम थोडी लोक, समजा बोटावर मोजणी इतकी लोक आपण त्या तटावरून तिथं जाताना शिड्या घेऊन जाऊ. आणि हा जो बाहेर दिसणारा जी तटबंदी आहे त्या तटबंदीला शिड्या लावू. आणि काय करू, एकदा शिड्या लावून झाल्या की आपण काय करायचं, इशारत द्यायची तिकडं असलेल्या आपल्या सैन्याला. आणि जेव्हा इशारत दिली तेव्हा सगळ्यांनी किल्ल्यात प्रवेश मिळवायचा. आणि आतील जे असतील ते हबशी सगळे कापून आपण किल्ल्यावर विजय मिळवायचा. आणि हा प्लॅन अत्यंत खतरनाक पद्धतीने झाला होता. आणि त्यानुसार काय झालं की तट बनवले गेले. काही मोजकी मंडळी इथं आली गेली आणि इथं वाट बघितलं. पूर्ण काळ्या कुट्ट अंधारात त्यांनी काय केलं की तटाला शिड्या लावल्यानंतर इशारत दिल्यानंतर बराच वेळ त्यांनी वाट बघितली. जवळजवळ रात्रभर अख्खी वाट बघितली. परंतु उरलेलं जे सैन्य येणार होतं ते आलं नाही. त्यांना ती इशारत कळाली नसावी किंवा त्यांना फक्त तिथं थांबायचा हुकूम दिला होता. आणि इशारत कळाली नसल्यामुळं त्यांना इकडे येता आलं नाही. आणि हा सगळ्यात म्हणजे प्रॉपर प्लॅन केलेला तो फसला. आणि पुन्हा एकदा जंजिऱ्यानं इथं हुलकावणी दिली. आता आपण परत निघालोय पश्चिम द्वारातून आत. ज्या तटबंदीच्या बाजूनेच आपण चालत आलो आहोत
त्याच्या खालच्या बाजूने आपण आता रिटर्न चालू होतो, म्हणजे किल्ल्याच्या आतल्या बाजूला जाता येतं. नसू दे क्लीन पुढं आहे की रिकामं आहे. चल सांगतो. हां परत तिकडे जाऊन खाली उतरावं लागेल. मग आतलं बघत जाऊया की काहीतर. आता इथून एक उजवीकडे रस्ता दिसतोय जो कदाचित बालेकिल्ल्याकडे घेऊन जाईल. इथून 2 रस्ते पडत आहेत की एक इकडे जातोय खाली जो आतल्या बाजूने कडेने, आणि हा कदाचित बालेकिल्ल्याकडे जातोय. आपण तिकडे जाऊ वरती. पहिल्यांदा बालेकिल्ल्याकडे जाऊ. किल्ल्याच्या आतील बाजूला आलेलो आहो. हा बालेकिल्ला आणि त्याचे तटबंदी. बघा इकडून आपल्याला रस्ता मिळतोय का. ठीक आहे. आपण गडाच्या पाठीमागच्या बाजूला आलोय. इथं जो दिसतोय तो एक बुरुज आहे. हाही तो गोलाकार सर्कल आकाराचाच आहे, ज्याला मधून एक पार्टिशन आहे. जे सेम प्रत्येक ठिकाणी जसं बुरुज असतात तसं एक, हा दुसरा, हा तिसरा, असं पूर्ण किल्ल्याला या बुरुजांचं कुंपण आहे. आणि प्रत्येक बुरुजाच्या आत तोफा आहेत मारा करण्यासाठी. आणि हा बालेकिल्ला. वरती चढून जाऊया काय शिडी लावून. जुन्या राजवाड्यांचे अवशेष इकडं पण दिसत आहेत. काय दिसते का महेश बघूया. चला आता आपण मस्त बाहेरून तरी कमीत कमी थांब जरा. इथे एक छोटी विहीर, बोरवेल टाईपमध्ये विहीर दिसत आहे इथं. हां वरून एकदम छोटी जर दिसत असेल तर आत एकदम खोल अशी विहीर आहे. म्हणजे इथं समुद्राच्या आत गोड्या पाण्याचा हा स्रोत आहे. नाही गोड पाणी पिण्याचं पाणी आहे महेश. कारण एवढं खाली पाणी खराब होणारच नाही ना. समोर जावा. विचार करा की आपण समुद्रात आहे. समुद्रात आपण आलोय हल्ला करायला आणि वरनं बोटीवर आदळली तोप. ती बोट अख्खी फुटून जाते. रक्त बिक्त काय आणि समुद्राचं पाणी त्यात मिठाचं. काय म्हणायचं आहे, या बेटावर कसं गोड्या पाण्याचा स्रोत लागत असेल. हा अतिशय महत्वाचं आहे. कुठं सिंधुदुर्गला पण भरपूर आहेत विहीर. 3 आहेत. मला कळत ना म्हणजे पाणी जिरपून कसं गोड होत असेल. सगळी तळाला ही आहे ती जमिनीचाच भाग आहे महेश. समुद्र इथंपर्यंत आला आहे कळलं का. ती पलीकडे पण गोड्याच्या पाण्याचाच विहीर येते. हे काय जास्त आत नाही आहे पण आज जरी असलो कितीतरी किलोमीटर तरी सुद्धा तिथं एवढ्या पाण्याचं असू शकतात ना विहिरी. हा आहे सर्वात मोठा तलाव. हा पण गोड्या पाण्याचा असणार आहे ना तलाव. हा त्याच्या बाजूला असणारी ही छोटीशी आणि टाका. हा त्या पाण्यात मासे आहेत. बापरे अगदी हाताला आपण हात लावून पकडू शकतो अशा प्रकारचे मासे तिथे.
त्या तलावाच्या बाजूला असणाऱ्या जर पायऱ्या तुम्ही बघितल्या ना, प्रत्येक पायरीला अशा प्रकारचे एकदम गोलाकार अशा प्रकारचे हे आहेत, खोदून असं पकडण्यासाठी काहीतरी बनवलं आहे. कदाचित हे आता मेन लास्ट पायरीला हे इथं जोडून, म्हणजे खाली उतरता किंवा चढायचं असेल तर तेव्हा कशाला तरी पकडून वरती जाता यावं, त्यासाठी हा प्रकार आहे. तलावाच्या अगदी बाजूला आहे तो सुरुलखानाचा राजवाडा. आणि आपण आज राजवाड्यात जाणार आहे. पण राजवाड्यात जायच्या आधी मला इथं ही एक खोली दिसते. ती खोली कशासाठी असेल आपण बघूया इथं जाऊन. ही सैनिकांसाठी खोली असणार आहे. आणि आपण इथून त्या राजवाड्याच्या आत एंटर करू. हा एक छोटा दरवाजा आहे. ॲक्च्युली याचा मेन दरवाजा पुढच्या बाजूला असेल. आता आपण या बाजूला आलोयच तर हा जो राजवाडा आहे तो 5 मजली राजवाडा आहे. आणि याच्या आतमध्ये असणाऱ्या खोल्या अनगिनत खोल्या असतील, किंवा याच्या आधी पडझड झाली, याच्यापेक्षा मोठा किती असेल काय याचा अंदाज नाही लावता येत. आणि या राजवाड्याच्या बाजूलाच किंवा या वाड्याच्या बाजूलाच हे दिसतं इथे तळं आहे. या तळ्याचा जास्तीत महत्त्वाचा उपयोग म्हणजे पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी पाणी केलाच जात असणार आहे. पण त्याच्यासोबत याचा उपयोग सुशोभीकरण करण्यासाठी हा तलाव असावा असं वाटतं. आणि या तलावाच्या शेजारी पण बघितलं तर छोट्या छोट्या खोल्या बांधलेल्या आहेत. म्हणजे ते होणारे कार्यक्रम वगैरे असतील तर ते इथं केले जात असावेत असं वाटतंय. तर आपण निघालो आहे वरती मेन बालेकिल्ल्याकडे. जाताना सुद्धा मध्ये अशा प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत. आता आपण येऊन पोचलोय बालेकिल्ल्याच्या जवळ. जंजिराचा बालेकिल्ला हा फक्त नावापुरता आहे, कारण राजघराण्यातील कोणतीही उच्चपद व्यक्ती इथं राहत असल्याची म्हणजे राहत नव्हती. कारण या बालेकिल्ल्याचा उपयोग फक्त समुद्र आणि खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी जास्त होत होता. आणि या शेवटच्या टप्प्यावर बांधकामाला जागा पण अतिशय कमी होती, म्हणून कदाचित फक्त लक्ष ठेवण्यासाठी छोटासा बालेकिल्ला बांधला असावा असं वाटतंय. हा गोलाकार दिसणारा बुरुज आणि ही तोफ बघून असं वाटतं की या तोफेला म्हणजे सगळीकडं चारी बाजूला फिरवण्यासाठी अशी काहीतरी पूर्वी सोय असावी. पण आता काळाच्या ओघात ती यंत्रणा कुठेतरी गायब झाली असावी आणि ही तोफ फक्त आज शिल्लक आहे असं वाटतंय. आतापर्यंत बघितलेल्या तोफेपेक्षा सगळ्यात वेगळी अशी तोफ आहे. पाठीमागं शेपटाचा आकार आहे आणि इथं मध्ये बघितलं तर एक हँडलसारखा प्रकार दिसतोय. तर तो हँडल कदाचित तोफेची उंची वाढवण्यासाठी, कमी करण्यासाठी आणि तोफ फिरवण्यासाठी असावी असं वाटतंय. आणि ज्या तोफेला पाठीमाग असा निमुळता भाग असतो ती तोफ कदाचित लांब पल्ल्याची असावी. बालेकिल्ल्याच्या अजून पूर्व बाजूला ही तिसरी तोफ. म्हणजे बालेकिल्ल्यावर एकूण आता आपल्याला सध्या 3 तोफा दिसत आहेत आणि तिन्ही तोफा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. प्रत्येक तोफेवर इंग्रजी अक्षरात नंबरिंग पण दिलेलं आहे, त्याच्यावर डिझाईन आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या तोफा आहेत. बालेकिल्ल्याच्या खाली पण इथं थोडंसं आधी बांधकाम होतं असं दिसतंय, कारण इथेही एक तोफ ठेवलेली आहे. आणि आता आपण जाऊया बालेकिल्ल्याच्या पश्चिम बाजूला जी वास्तू दिसते, दारू कोठार कदाचित असावं तिकडं. पश्चिम बाजूची ही वास्तू आहे ना, ही वरती निमुळती होत गेलेली वास्तू आहे. जवळजवळ 20 फूट उंच असेल आणि अशी आडवी 10 फूट असेल. तर हिला इकडून एक दरवाजा आहे आणि बाकी वरती ती आतून रिकामी आहे. त्याचं प्रयोजन काय असावं
वरती 2 खिडक्या पण आहेत. इथं पण समोर दिसतो तो एक गोल बुरुज आणि मगाशी जी शेपटाची तोफ बघितली त्या पद्धतीची इथे एक अजून एक तोफ ठेवलेली दिसते, पण ही पश्चिमेकडच्या बाजूची आहे. कदाचित एवढ्या बालेकिल्ल्यावरून खाली मारा करायचा असेल तर त्यासाठी लांब पल्ल्याची तोफच उपयोगाची आहे, म्हणून ही दुसरी शेपटाचा भाग असलेली तोफ आहे. पण हिच्यामध्ये फक्त मध्ये काय केलं की तिला उचलता यावे यासाठी हा एक जॉईंट पण दिसतोय. बघा आता इथं आपल्याला दारू कोठाराच्या आत एंट्री करता येते का ते बघूया. हां, इथून दिसतंय छाती एवढ्या उंचीचा भाग दिसतोय आणि तिथून बघा आत जाऊयात आपण. ही एक खोली छोटीशी आणि आत एक मोठी खोली. अशी आहे दारू कोठाराची रचना. मध्ये कदाचित इथं पण एक हा एक पार्ट होता, पार्टिशन होतं, ते आता तुटून गेलं असं वाटतं. जायचं यावर. हां हां, दारू कोठाराच्या वरती जायला इथं पायऱ्यांचं पण प्रयोजन आहे. आता आपण जाऊया बालेकिल्ल्याच्या सर्वात वरच्या बाजूला, जिथून टेहाळणी करता येत होती. आशा आहे की आपल्याला याच्यावरून संपूर्ण किल्ला दिसेल. बालेकिल्ल्यावर पण एक तोफ ठेवण्यात आले आणि इथून आपल्याला पूर्णपणे किल्ल्याचे दर्शन होते. भला मोठं असणारं जे तळ आहे ते आता बालेकिल्ल्यावरून एकदम छोटं वाटत आहे. आणि ही किल्ल्याची तटबंदी. हे धान्य कोठार आणि हे पश्चिम बाजू. इकडून सोपं आहे. बरोबर आहे, इकडून ट्राय कर. हां व्हिडिओ करतो. हां मला ट्राय. हां शाबास. इथं बघ बरं, इथं बघ बरं. मध्ये हात घाल की तिथे वर 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 वर. नाही उचलणार. उचल. शाबास शाबास. इथून बघ मिडल. हां पलटी मारू शकते. हां प्रयत्न कर फक्त. तुला काय शाबास. बघूया जाताना तर आपल्याला किती गर्दी आहे ते बघायला पाहिजे. आहे भरपूर आहे गर्दी. आता परत एकदा इथं आपल्याला बरंच वेटिंग करावं लागेल असं वाटतंय. बालेकिल्ला उतरून आपण आता महादरवाजाच्या जवळ आलो आहे. आपली 40-45 मिनटं आता कंप्लीट झालीत आणि भेटूया पुढील रोमांचक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.